आणि तुम्ही त्यांच्या सोबत असताना अशा पद्धतीने काहीच करू शकला नाही तसं चित्र आहे. नाही, मला असं वाटतं की दलित सगळेच विरोधामध्ये गेलं असं अजिबात नाही आहे. म्हणजे दलित जे आहे ते दलित काही प्रमाणामध्ये आमच्या सोबत राहिलेही. आपल्याला माहित आहे की मध्य प्रदेशमध्ये सगळ्या जागा आल्या, दिल्लीमध्ये बीजेपीच्या सगळ्या जागा आल्या, हिमाचल प्रदेश आहे, उत्तराखंड आहे त्या ठिकाणी सगळ्या जागा आल्या, छत्तीसगडमध्ये चांगल्या जागा आल्या, तेलंगणामध्ये चांगल्या जागा आल्या, आंध्रामध्ये चांगल्या जागा आल्या. महाराष्ट्रात काय गडबड झाली? महाराष्ट्रात का नाही आपल्याला हे जमू शकत? महाराष्ट्रामध्ये आता हे तर महाराष्ट्रामध्ये थोडा फाटाफुटीचा जो प्रयत्न आहे, म्हणजे माननीय एकनाथ शिंदे जे आमच्या सोबत आले आणि थोडी उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळाल्याचं चित्र आपल्याला निवडणुकीच्या निकालानंतर पाहायला मिळतंय. परंतु तेवढे त्यांना फायदा झाला असं नाही आहे. म्हणजे माननीय उद्धव ठाकरे यांच्या 9 जागा आल्या आणि त्या जास्त जागा लढून त्या 9 जागा आल्या, पण एकनाथ शिंदे यांना कमी जागा लढून त्यांच्या 7 जागा आल्या. तर या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त फायदा झाला का काँग्रेस पक्षाला, बीजेपीलाही फक्त 9 जागा मिळाल्या. तर आता याच्यामध्ये तर माननीय अजित दादा पवार हे सुद्धा आमच्यासोबत आले आणि त्याचाही थोडासा राग जो आहे तो लोकांच्या मनामध्ये पाहायला मिळतो आहे. तर आम्हाला महाराष्ट्रामध्ये फटका बसण्याचंच कारण हे आहे. आणि मुस्लिम समाज जो आहे, हा मुस्लिम समाज हा नरेंद्र मोदींच्या सोबत होता, सबका साथ सबका विकासच्या भूमिकेवर तो आमच्या सोबत होता. पण या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुसलमान हे इंडिया आघाडीकडे गेल्याचे पाहायला मिळतंय. पण महाराष्ट्राच्या या विधानसभेमध्ये मात्र हे चित्र पूर्णपणे उलट राहणार आहे. बरं, मी तिथे येतोच. म्हणजे ह्या मुद्द्यावर येतो की भविष्यात महायुतीचं सरकार येण्यासाठी महाराष्ट्रातली परिस्थिती वेगळी असेल असं तुम्ही म्हणता आहात. पण जो मूळ मुद्दा तुम्ही मांडलात त्यावर फार महत्वाचा मुद्दा आहे तो, त्याच्याकडे आपल्याला लक्ष वेधायला हवं. पहिला मुद्दा तुम्ही असं म्हटलात की फाटाफुटीच्या राजकारणाच्या मुळे निकाल फिरला. एक तर शिंदे सोडून येणं आणि नंतर अजित पवार. हे फाटाफुटीचं राजकारण आहे की त्यावेळेच्या राजकारणाची केलेली सोय आहे? पण लोकांना हे काय वाटतंय? नाही, लोकांना काय वाटतं आता जे निकाल आलेले त्यावरून लोकांना काय एकनाथ शिंदे आमच्याकडे आले, अजितदादा आमच्याकडे आले हे काय तेवढं लोकांना आवडलेलं दिसत नाही आहे. पण तरी आता एक तर राजकारण हे प्लस राजकारण असतं आणि देवेंद्र फडणवीस हे अत्यंत चलाक राजकारणी आहेत, हुशार राजकारणी आहेत आणि त्यांच्या मनामध्ये खचखच होती की उद्धव ठाकरे यांनीच महायुतीला धोका दिला. उद्धव ठाकरे यांनी एकत्रित निवडणूक लढल्यानंतरही दोघांनी मिळून सरकार बनवणं अत्यंत आवश्यक होतं. त्यावेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले असते, पण त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी भूमिका बदलली आणि ते ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसला विरोध केला, राष्ट्रवादीला विरोध केला, त्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सोबत जाण्याचा चुकीचा निर्णय त्यांनी घेतला. त्यावेळेपासून माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या मनामध्ये एक सातत्यानं एक संतापाची भूमिका होती आणि आता त्यांनी एकनाथ शिंदेना फोडलं असं नाही आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या मनामध्येच असं होतं की जर मुख्यमंत्री करायचं होतं तर त्यांना मुख्यमंत्री करणं आवश्यक होतं, कारण ते त्या ठिकाणी त्या पक्षाचे नेते होते. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाल्यामुळं त्यांच्या मनामध्ये थोडीशी खचखच होती आणि मग त्यांनी हा प्रयत्न केला आणि ज्यावेळेला सोबत त्यांच्या 40 आमदार आले, 10 अपक्ष आमदार आले, त्यावेळेला त्यांनी इकडे येण्याचा निर्णय घेतला. त्यांना काय देवेंद्र फडणवीस यांनी फोडला असं अजिबात नाही आहे. बरं, आता याच्यातला जो एक टप्पा आणखीन आहे तो आहे अजित पवारांचा. शरद पवारांना सुप्रिया सुळेंना प्रमुख पद द्यायचं आहे, भविष्यात मुख्यमंत्री पद जर आलं तर तेही सुप्रिया सुळेंना द्यायचं आहे, हे अजित पवार ओळखून आहेत असं साधारणपणे महाराष्ट्रात बोललं जातं. त्याच एका वेदनेतून अजित पवार बाहेर पडले की त्यांनाही फोडण्यासाठी भाजपने प्रयत्न केले? नाही, मला वाटतं की भाजपने काही त्यांना फोडण्याचा प्रयत्न केलेला नाही. अजितदादा तर स्वतःच आले, त्यांच्यासोबत 42 आमदार आले आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक दिवसांपासून ही चर्चा होती की तुम्ही शिवसेनेसोबत गेलेले आहात तर भाजपसोबत जायला काही हरकत नाही, अशी चर्चा त्या पक्षामध्ये होती आणि अनेक आमदारांच्या मनामध्ये होतं की नरेंद्र मोदी चांगलं काम करतायत आणि पवार साहेबांसारखा एक अनुभवी माणूस, हुशार माणूस, राजकारणाचा अनुभव आहे, समाजकारणाचा अनुभव आहे, विकास कसा करायचा याची त्यांना कल्पना आहे,
त्या नरेंद्र मोदी यांनी सुद्धा एनडीए मध्ये यावं आणि एक चांगली जबाबदारी स्वीकारावी अशा पद्धतीची माझी प्रामाणिक इच्छा होती. म्हणजे राजकारणामध्ये जॉर्ज फर्नांडिस आहेत, शरद यादव आहेत, नितीश कुमार आहेत, ममता बॅनर्जी आहे, नवीन पटनायक आहे, DMK आहे, असे अनेक लोक अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये ते एनडीए मध्ये आले. तर पवार साहेबांनी मला असं वाटतं की कॉमन इम्युनिटी प्रोग्राम होती, ज्या पद्धतीने युपी बनलेली होती, तर फॉरेन ओरिजिनच्या मुद्द्यावर शरद पवारांचे सोनिया गांधी यांच्यासोबत मतभेद होते, तरी सुद्धा ते एकत्र आले होते. त्यामुळे मला असं वाटतं की पवार साहेबांनी जर हा निर्णय घेतला असता तर फाटाफूट होत नव्हती, त्यांचं घड्याळ जात नव्हतं. तर मला सातत्यानं अनेक वेळेला वाटलेलं आहे की पवार साहेबांच्या बद्दल मला आदर आहे, आमची नेहमी भेट होती, मी काय तशी कुणावर टीका टिप्पणी करत नाही आहे, पण पवार साहेबांच्या मुळे मला राजकारण देण्याची संधी मिळाली आणि माझ्यासारख्या एका हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्याला त्यांनी डायरेक्ट कॅबिनेट मंत्रिपद दिलेलं होतं. बिलकुल. तर पवार साहेबांनी हा निर्णय घ्यायला हवा होता आणि पवार साहेब निर्णय घेत नाहीत, म्हणून अजित पवारांनीच हा निर्णय घेतला की सगळे आमदार म्हणत होते की आपण बीजेपी जायला हवं आणि शेवटी अजितदादांनी हा निर्णय घेतला. बर, पण मग आता अजित पवारांनी निर्णय घेतला, त्यांचे जे राजकीय मेंटॉर आहेत, गुरु आहेत, ते शरद पवार अनेकांसोबत जाऊन आलेले आहेत, त्यांना काही तसा सत्तेच्या साठी काही कुठल्याही प्रकारचं पथ्य राहिलेलं नव्हतं की अमक्या बरोबर जायचं नाही. अशा स्थितीमध्ये मग जनतेला हे का पटत नाही की अजित पवार भाजप सोबत गेले? नाही, अजित पवार भाजप सोबत गेले जनतेला पटलं नाही असं नाही आहे, परंतु आता आम्हालाही जे मतं मिळालेली आहे त्या मताची आकडेवारी पाहिली तर फार कमी मतामध्ये आम्ही मागे आहोत. जी आमच्या थोड्या कमी आल्या गोष्ट खरी आहे, परंतु एक मुद्दा त्या ठिकाणी होता की संविधान बदलणारी ही एक चर्चा मोठ्या प्रमाणात करण्यात आली आणि बाबासाहेब आंबेडकरांनी कोणीच बदलू शकत नाही ही परिस्थिती असतानाही लोकांमध्ये मात्र पुन्हा तो मुद्दा मांडण्यात आला आणि आरक्षण जाणार आहे. लोक थोडे आमच्या विरोधामध्ये गेल्याचं चित्र आहे, ते चित्र विधानसभेत तुमच्यासारख्या नेत्यांनी खरं तर समाजामध्ये जाऊन त्यांना समजवायला पाहिजे होतं. समाज तुमचं ऐकत नाहीये? नाही, समाज ऐकत नाही असं नाही, समाजाने ऐकलंय, आमची मतं मिळालीच नाहीत असं नाही आहे. दलितांची मतं सुद्धा आम्हाला मिळालेली आहेत आणि एवढी लाखो मतं जी बीजेपीच्या, शिवसेनेच्या, राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मिळाली तर ती मतं त्यामध्ये दलितांची मतं आहेतच आहेत. पण मुस्लिमांची मतं मात्र 100% आमच्या विरोधामध्ये गेली. जी मतं मागच्या 2 निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि अपोजिशनला मिळत नव्हती ती मतं यावेळेला पूर्णपणे त्यांच्याकडे गेली आणि जवळजवळ 70-80% मुसलमानांनी मतदानामध्ये भाग घेतला आणि त्याचा परिणाम आम्हाला भोगावा लागलेला आहे. पण आता महायुतीचं जर सरकार येणार आहे असं तुम्ही म्हणता आहात, तर ही सगळी जी परिस्थिती आहे की ज्यात मुसलमान विरोधात, दलित विरोधात आणि भाजपा मैदानात, ही परिस्थिती आता विधानसभेला नसेल? मला वाटतं की यावेळेला तेवढे दलित जे आहे ते विरोधात जाणार नाही. यावेळेला विकासाचा मुद्दा हा महत्वाचा असणार आहे. यावेळेला संविधानाचा मुद्दा या महाराष्ट्राच्या राजकारणात येणार नाही आणि मला असं वाटतं की मायनॉरिटीजना थोडंसं जास्त न दुखावता. ते मायनॉरिटीचा मोर्चा बीजेपीचा आहे आणि माननीय नरेंद्र मोदी यांचा परिवार हा 140 कोटी लोकांचा आहे, त्याच्यामध्ये मुसलमान आहेतच आहेत आणि मुस्लिम समाज हा तसा पूर्वीचा हिंदूच आहे. इथं मोगल आल्यानंतर ते लोक आपले हिंदूच लोक मुस्लिम झालेले आहे, त्यामध्ये ब्राह्मण होते, क्षत्रिय होते, वैश्य होते, शूद्र होते. म्हणून थोडंसं मुसलमानांना आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न यावेळेला करणं अत्यंत आवश्यक आहे आणि दलितांना बाजूला आणण्याचा प्रयत्न मी करणारच आहे. दलितांच्यासाठी काही निर्णय घेणं अत्यंत आवश्यक आहे. एक तर बाबासाहेबांचं जे हिंदू मिलचं स्मारक आहे ते लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या करणं अत्यंत आवश्यक आहे. मागासवर्गीय महामंडळांचं कर्ज माफ करणं अत्यंत आवश्यक आहे. गोरगरीब लोकांना गायरान जमीन देण्याचा प्रश्न हातामध्ये घेणं अत्यंत आवश्यक आहे. कच्च्या घरात राहणाऱ्या लोकांना पगार देण्याची स्कीम चालूच आहे, पण त्याला अजूनही थोडी गती देणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही गेल्या इतक्या दिवसामध्ये कधीतरी एकदा तरी इंदू मिलमध्ये गेलात? कारण ज्या पद्धतीनं आणि ज्या वेगानं ते काम चाललंय, खरंच इतक्या वेगानं अशा प्रकारे कुठल्या स्मारक निर्मितीसाठी कुठली यंत्रणा काम करते असं दिसलं नसेल. नाही, मला वाटतं की यंत्रणा काम करते, पण मध्ये कोविडमध्ये 2-2.5 वर्ष गेल्यामुळे याला थोडा वेळ लागलेला आहे.
त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा सुरुवातीला 250 फुटाचा ठेवला होता. पण मी आग्रह केला आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांना सांगितलं की आपण 350 फुटाचा पुतळा म्हणजे फाउंडेशन नव्हे तर पुतळा 350 फुटाचा असं आपण सांगितलं होतं. तर पुतळा 350 फुटाचा असावा, 100 फुटाचं फाउंडेशन असावं. आणि मग आता ते राम सुतार यांना काम दिलेलं आहे, अनिल सुतार त्यांचं काम सगळं पाहतायत. आता पुतळा बनायलाच अजून 1-1.5 वर्ष लागण्याची शक्यता आहे. पण लवकरात लवकर हे स्मारक उभं राहील. जवळजवळ जगातलं उत्कृष्ट असं स्मारक एवढ्याला उभं राहणार आहे बाबासाहेब आंबेडकरांचं. चर्चेला आता थोडंसं पुढे नेतो आणि आता विद्यमान स्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये जे सगळ्यात जास्त घडत असलेलं आंदोलन आहे ते आरक्षणाचं आहे. आणि तुम्हा सगळ्यांनाच या आरक्षणाच्या आंदोलनांची सवय आहे. खरं पाहायला गेलं तर तुमच्यासारखा माणूस हा एका आंदोलनाचंच प्रॉडक्ट आहे. आंदोलनं लढली गेली नसती तर आज रामदास आठवले तिथे नसते ना, या मुलाखतीला पण माझ्या शेजारी बसले असते.